स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना NCERTची पुस्तकं वाचणं हे रिकमेंड आपल्याला अधिकारी आणि सगळेच करत असतात। मात्र ही पुस्तकं फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल असल्यामुळे त्याचं एक मराठी ट्रान्सलेशन आपण लॉन्च केलेलं आहे, पब्लिश केलेलं आहे। त्याच्यामध्ये NCERT समग्र NCERT भाग 1 आणि भाग 2 अशी दोन पुस्तकं आहेत। आता या दोन पुस्तकांमध्ये फरक काय आहे, मग याच्यामध्ये किती NCERT कव्हर झालेले आहेत, मला काही वेगळं वाचायची गरज आहे का, आणि ह्याच्यामधला आपल्याला कोणतं पुस्तक मी नेमकं घेऊ, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। आता समग्र NCERT भाग 1 आणि भाग 2 ह्याच्यामध्ये फरक काय, तर बघा इथे तुम्हाला वर दिसत असेल समग्र NCERT हे MPSC UPSC कंबाईन आणि रेल्वे TCS IBPS अशा सगळ्याच परीक्षांसाठी जो कंटेंट कॉमन आहे, त्यातही पूर्व आणि मुख्य परीक्षा इवन नवीन वर्णनात्मक पॅटर्न मध्ये सुद्धा जो आपला पूर्व आणि मुख्यमध्ये कंटेंट कॉमन आहे, जसं की भूगोल तो पूर्वला पण आहे, मुख्यला पण आहे, कंबाईनला पण आहे, UPSCला पण आहे, राज्यसेवेला पण आहे। ठीक आहे, नवीन वर्णनात्मक पॅटर्नला सुद्धा आहे। राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, इतिहास आणि सामान्य विज्ञान अशा सगळ्याच परीक्षांना तो कंटेंट कॉमन आहे, तो भाग 1 मध्ये आपण घेतलेला आहे। म्हणजे कोणत्याही परीक्षेचा तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुम्हाला NCERT वाचायचा आहे तर तुम्ही भाग 1 घेऊ शकता। आता भाग 2 मध्ये काय आहे, तर भाग 2 आपण आत्ताच लॉन्च केलंय। याच्यामध्ये काय आहे बघा, जगाचा इतिहास दिलेला आहे, त्याच्यानंतर परराष्ट्र धोरण दिलेलं आहे आणि भारतीय संस्कृती दिलेली आहे। ठीक आहे, आता हा भाग आपल्याला नवीन वर्णनात्मक पॅटर्न जी राज्यसेवा होणार आहे आणि UPSC परीक्षा जी आहे फक्त ह्या दोनच परीक्षांसाठी किंवा जिथे कुठे हा कंटेंट लागणार आहे फक्त त्याच विद्यार्थ्यांनी हा पुस्तक पार्ट 2 हे घेणं अपेक्षित आहे आणि बाकी जनरल विद्यार्थ्यांनी फक्त पार्ट 1 घ्यावं। जे राज्यसेवा करतायत त्यांनी दोन्ही घ्यावेत, UPSC करतायत त्यांनी दोन्ही घ्यावेत, आणि जे राज्यसेवा कंबाईन वगैरे किंवा इतर परीक्षा करतायत त्यांनी फक्त भाग 1 हे पुस्तक घ्यावं। म्हणजे तुमचा प्रश्न मिटला असेल की ह्या दोन मध्ये फरक काय आहे आणि मी कोणता घेऊ, तर सगळ्यांसाठी भाग 1 आणि भाग 2 फक्त वर्णनात्मक पॅटर्न राज्यसेवा यांच्यासाठी। मग याच्यामध्ये आपण पुस्तकामध्ये ह्याचा पूर्ण रिव्ह्यू एक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन घेईन, तिथं तुम्ही ते पाहून घेऊ शकता। या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 चा रिव्ह्यू करूयात, आतमध्ये पुस्तक काय कसं आहे बघूयात। ठीक आहे, तर भाग 2 जो आहे हा बेसिकली जुन्या एकूण 12 NCERTच्या पुस्तकांवर आधारित आहे। याची किंमत जी आहे ती 280 रुपये आहे। ठीक आहे, आणि याच्यामध्ये कोणती 12 पुस्तकांचा आपण संदर्भ घेतलाय, ती पुस्तकं बघा, वर्ल्ड हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स अँड इंडियाज फॉरेन पॉलिसी आणि इंडियन कल्चर अशी पुस्तकं, याचा मोजका आवश्यक कंटेंट जो आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये मेन्समध्ये आवश्यक आहे तो इथं घेतलाय। इथे तुम्हाला बघा जगाचा इतिहास, भारताचं परराष्ट्र धोरण आणि कला आणि संस्कृती। ठीक आहे, तर इथं तुम्हाला टोटल अनुवाद दिलेला आहे जगाचा इतिहास, आणि इव्हन पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये हेच पुस्तक का घ्यावं याचं एक महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो, ते म्हणजे या पुस्तकांमध्ये जुने सुद्धा पुस्तकं NCERTचे कव्हर आहेत। तुम्ही जर कोणत्याही शिक्षकाला, मार्गदर्शकाला किंवा एखाद्या अधिकाऱ्याला विचारलं जो पास झालेला आहे, तर तो तुम्हाला काय सांगणार आहे की तुम्ही NCERTची इतिहासाची जुनी पुस्तकं वापरा, तो आत्ताची पुस्तकं वापरायला तुम्हाला सांगणार नाही। का? कारण तो कंटेंट आपल्या सिलेबसला जास्त अलाइन आहे आणि ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये इतिहासाचे जुने पुस्तकं कव्हर झालेले आहेत। हे बघा, इथे तुम्हाला मी त्याचा रेफरन्स पण दाखवू शकतो की आपल्या ह्याच्यामध्ये कोणते पुस्तक आहेत। हे बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर इथं एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न ओल्ड NCERT लिहिलेलं आहे। ठीक आहे, इथे सुद्धा बघा, इथे बघा प्राचीन इतिहास इयत्ता 11वी जुने असं लिहिलेलं आहे। ठीक आहे, तर जुने पुस्तक कव्हर करणारा एकमेव, आणि इव्हन वर्ल्ड हिस्ट्रीचं तर NCERTचं पुस्तकच नाहीये, तुम्हाला हेच घेणं एका दृष्टीने कंपल्सरी आहे। फॉरेन पॉलिसी सुद्धा कोणाच्या त्याच्यामध्ये कव्हर नाहीये। तर आत कसं आहे बघूयात। बघा, मध्ययुगीन जगाचा इतिहास, आता हे पुस्तक वाचताना ना एक गंमत अशी आहे की हे पहिले 2 चॅप्टर जे आहे, ठीक आहे, आणि विशेषतः पहिला चॅप्टर हा फक्त अंडरस्टँडिंगसाठी वाचायचा आहे, एकदा वाचा आणि मग सोडून द्या, नंतर नाही वाचला तरी चालेल। मुख्य जो कंटेंट आहे जो तुम्हाला परीक्षेसाठी उपयोग, कारण हे समजण्यासाठी आवश्यक आहे। आता कसं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला समजून घेणं आणि मग पुढे त्याच्यावर हे करणं आवश्यक आहे। तर इथून जो भाग आहे आधुनिक युगाचा प्रारंभ, इथून मात्र तुम्हाला कंटेंट हा उपयुक्त आहे, ॲक्च्युअल परीक्षेला तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारलं जाणार आहे। इथे काही पेजेस आपण ह्याच्यामध्ये बघतोय, बघा इथं आवश्यक ठिकाणी तुम्हाला मॅप, त्या काळातले जे प्रसिद्ध चित्र आहेत, ठीक आहे, त्या इव्हेंट संदर्भात काही चित्र आहेत, जसं इथे बघा तुम्हाला बोस्टन टी पार्टीचं चित्र दिलेलं आहे, हे आपण आपल्या स्कूलमध्ये सुद्धा इतिहासामध्ये वाचलेलं आहे, ठीक आहे। तर त्या प्रकारची चित्र दिलेले आहेत आणि अतिशय
चांगल्या पद्धतीनं 2 कलरचं हे पुस्तक आपण दिलेलं आहे बघा. साम्राज्य आणि वसाहतवाद हे सिलेबसचे आपले जे मुद्दे ते तशाला तसे NCERT मधलं घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे NCERT आणि त्यातही जुने NCERT हे जास्त उपयुक्त ठरतात. ठीक आहे. क्रिस्प आणि क्रक्स अशा पद्धतीचा कंटेंट हा NCERTच्या पुस्तकामध्ये असतो आणि बऱ्याचदा आपल्या सिलेबसचे स्ट्रेट फॉरवर्ड पॉईंट जशाला तसे ह्याच्यामधनं असतात. आता हे झालं इतिहासाचं. इतिहास नंतर आता आपण दुसरा सेक्शन ह्याच्यामध्ये बघू शकतो, तो म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण. ठीक आहे. भारताचं स्वातंत्र्योत्तरकालीन परराष्ट्र धोरण साधारणतः 2000 किंवा 2005 पर्यंत कसं आहे हे याच्यामध्ये आपण जे म्हणतो ना स्टॅटिक पार्ट आहे तो आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. आणि जो तुम्हाला डायनामिक पार्ट आहे म्हणजे जो करंट इव्हेंट रिलेटेड आहे ते तसंही तुम्हाला करंट इव्हेंटमध्येच करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे स्टॅटिक पार्ट तुम्ही ह्याच्यातनं 1 2 3 वेळाच वाचून घ्या. काही मुद्दे जे परीक्षेला जशाल तसे, जसं डिसआर्मामेंटचं चॅप्टर आहे, भारताचं परराष्ट्र धोरणचे बेसिक प्रिन्सिपल आहेत. ठीक आहे. युनोसोबत भारताचे संबंध आहेत. ठीक आहे. अमेरिका, रशिया, चायना यांच्यासोबत संबंध आहेत. भारत आणि सार्क असे जे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत ते NCERT मध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलं आहे. तसंच भारत आणि त्याचे शेजारी राष्ट्र यांचे संबंध ऐतिहासिकदृष्ट्या कसे राहिलेले आहेत. ठीक आहे. हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जुनं NCERT हे जास्त उपयुक्त आहे नवीन NCERT पेक्षा. आता जॉग्राफीचं जे आहे ते नवीनच वापरावं लागतं. त्याच्यानंतर तुमचं राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था हे अंडरस्टँडिंगसाठी आहेत. ते 2-3 वेळा तुम्ही जर नवीन असाल तर वाचून काढा आणि जर तुम्ही मेन्स देणार असाल तर मग तुम्हाला इतिहास, जॉग्राफी, त्याच्यानंतर तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री, फॉरेन पॉलिसी हे मेन्सच्याही अभ्यास लागतात. प्रीलाही लागणार आहेत आणि मेन्सलाही लागणार आहे. असाही कंटेंट याच्यामध्ये तुम्हाला मॅच करावा लागतो. तर वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये, फॉरेन पॉलिसीमध्ये बघा अलिप्तता चळवळ आणि भारताची भूमिका चांगल्या प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. आणि जशाला तसा अनुवाद आहे ह्याच्यामध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन फक्त अनुवादाचं आहे कारण हे त्याच पद्धतीनं लागतं. तिसरा सेक्शन जो आपण याच्यामध्ये घेतला आहे तो भारतीय कला आणि संस्कृती. एकूण 4 पुस्तकांवर हे आधारित आहे आणि फक्त महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली 4 पुस्तकं खूप मोठी आहे. फक्त आपण त्यातनं काय केलं आहे महत्त्वाचा कंटेंट घेतला आहे. आता तुम्हाला एक फरक ह्याच्यामध्ये असा दिसेल की खूप मोठ्या प्रमाणावर ह्याच्यामध्ये आपण काय टाकलेली आहेत फोटोज टाकलेले आहेत. कशामुळे? उगाच पुस्तकाचा साईज वाढवण्यासाठी ते टाकलेलं नाही आहे. त्याला काहीतरी अर्थ आहे. आपल्याला हे चित्र बघून तिथे काहीतरी कळायला पाहिजे. आपल्याला काय असतं व्हिज्युअल मेमरी आपली जास्त स्ट्रॉंग असते. ठीक आहे. ऑडिओ व्हिज्युअल मेमरी ही वाचण्यापेक्षा ती जास्त स्ट्रॉंग असते आणि ते तिथं आठवावे. तुम्ही ह्या फोटोंचं जरी डिस्क्रिप्शन परीक्षेमध्ये लिहिलं, तुम्हाला काहीच येत नसेल तरी तुम्हाला ॲटलिस्ट 1-2 मार्क तरी मिळतात. ठीक आहे. ते व्हिज्युअल आपली मेमरी चांगली असते. तर ह्याच्यामध्ये साधारणतः एक 4 ते 5 चॅप्टर आपण कव्हर केलेले आहेत. वेगवेगळ्या पॉईंट त्या 4 पुस्तकांमधून आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलं आहे. आणि शेवटी आपलं ह्याच्यामध्ये सिंधू संस्कृतीकालीन ज्या कला आहेत तो ह्याच्यामधला शेवटचा चॅप्टर आहे जो आपल्यासाठी एकूण महत्त्वपूर्ण आहे. तर ह्या पुस्तकाची किंमत आहे 280 आणि ह्या पुस्तकाची किंमत आहे 540. ही पुस्तकं महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. अमेझॉनची खरेदी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही घेऊ शकता. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इतर काही प्रश्न असतील तर तिथं माझा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे, तिथं तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नव्याने राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे त्यांच्या आपल्या मित्रांसोबत हे नक्की शेअर करा की नेमकं काय वाचायचं, कसं वाचायचं, कुठून वाचायचं, त्यांना तितकीच मदत होऊ शकेल. धन्यवाद.